गुरुदत्त शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना शिरडोन यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा। श्री गुरुदत्त शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रमुख प्रभाकर चौगले यांनी श्री दत्त साखर कारखान्यावरती येऊन शिरोळ तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना आपल्या कार्यकर्त्यांसह पाठिंबा जाहीर केला। यावेळी श्री दत्त साखरचे संचालक दरगू गावडे, वरुण पाटील, पृथ्वीराज यादव यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वयोवृद्ध नागरिकांना आम्हाला कोणतेही काम सांगा, आम्ही ते पूर्ण करून देऊ असे सांगितले। यावेळी प्रभाकर चौगले यांच्यासह वयोवृद्ध महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूज साठी शिरोळहून दत्तात्रय कदम। महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय गणपतराव पाटील दादा आज कोल्हापूरला प्रियंका गांधीची सभा असल्यामुळे दादा तिकडे गेले। दादाने आम्हाला म्हणजे सांगितले मी सर्व मुली येणार आहेत आणि मग वरून घराचे प्रतिनिधी भरपूर जात आहेत, योग्य आम्ही सर्व म्हणजे तुमचा पाठिंबा स्वीकारा। तर आम्ही जो अजेंडा केला आहे त्या गावात आम्ही सगळ्यामध्ये सांगतो दादांचं काम हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ते सगळ्याच्या माणसाच्यावर आपलं दादांचं काम आहे। त्याच्यामध्ये आम्ही वयोवृद्ध जे नागरिक आहेत पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करतोय, दादा निवडून आल्यानंतर पहिलं काम करतोय की पोस्टामार्फत घरपोच पेन्शन देत आम्ही सगळ्यात पहिला काम करतो। कारण वयोवृद्ध माणसांच्या दुसरं जे आमचं काम असणार आहे तुमच्यासाठी आम्ही काय करतो एक खिडकी योजनेत राबवतो आमच्या दादांची तो ऑफिस असेल आमदार झाल्यानंतर त्याच्यामार्फत आम्ही गावोगावी आमची एक व्हॅन तयार करणार आहे यासाठी म्हणजे पेन्शनसाठी। ते काय करणार त्या माध्यमातून 15 लावतो पण जाहिरात पडणार गावात आमच्या जाहिरात तुम्ही काय देणार बाबा आता वयोवृद्ध तुमची जी योजना आहे संजय गांधी योजना आहे तिला लागणारी कागदपत्र, दिव्यांग योजना तिला लागणारी कागदपत्र, त्या सगळे कागदपत्राची यादी करणार आहे मी आणि तुमच्या गावात फॉर्म पाठवणार म्हणजे तुमचं फॉर्म मला गावात बोलवणार लावलं की म्हणजे एक दिवस सांगेन त्यावेळी तुम्ही काय त्या ठिकाणी सगळेजण जमायचं आणि आम्ही तुमचं कुठलाही शुल्क न आकारता आम्ही त्या तुमचे सगळे फॉर्म भरून घेणार आणि जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना पेन्शन कशी येते त्यासाठी आम्ही दादाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे।